सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतेय. ये से हाय 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 हाय. ओके, we are back to the home. कळालं? हो, ते ना समोर जे आमचा व्ह्यू दिसतो तिथे पाणी वाहते आणि ते तो सांगतोय है ना. हो. चलो, आम्ही आता घरी पोहोचलोय. 6:15 वाजलेत. थांब ना. सो आज मला आता पटापट चहा ठेवायचा. पहिलं चहाची क्रेविंग झाली मला आता. म्हणजे आजकालला सेकंड, म्हणजे मी आधी एकच टाईम चहा प्यायची, आता मला 2 टाईम चहा प्यायची आता सवय लागली. गॉड नोज कधी सुटणार आहे. पण ॲसिडिक लेवल जी असेल ती हाय होते माझी. असो, चला पटपट कामाला लागायचे, कपडे धुवायचे, सगळं करायचं आहे. आता हे होतंच इव्हनिंगच्या रुटीनमध्ये, कपडे येतातच सध्या तरी, कारण सकाळचं नाही होत. मशीन लावून गेलं तर मग ती बंद कोण करणार, हिथून सुरुवात असते, म्हणून मग ते नाही करत मी. आणि मग आत्ता लावायला लागते. चलो, पहिलं मी चहा ठेवते, कुकर लावते, मग मशीन लावते, मग निवांत परत चहा पिता येतो. हा आमचा सुंदर व्ह्यू. थांब ना जरा बाळा. आणि हेच ते जे पाणी म्हणत होतं ना वरती, ते वालं. हा ओढा आहे. तुम्हाला अशा मोकळ्या केसांमध्ये म्हणजे काम करता येतं का? मला हे अजिबात जमत नाही. सगळ्यात मेन काम, जी काही डब्बे नेले ते सगळे पहिले आणायचे, कारण हे मागे राहिले ना ते उद्यापर्यंत बॅगेतच राहतात. Through the stillness, the clouds drift high. Thoughts like breezes whisper by. Endless waves of a calm blue sky, where dreams take wings and learn to fly. Gentle echo. तुम्हाला तर कळलंच असेल आज मेन्यू काय आहे. आज आहे एग करी. आणि ना मी हा जो मसाला आहे हा मी काल वाटून ठेवला होता संडेच्या दिवशी. सो आता किती इझी झालं, म्हणजे मला 5च मिनटं लागणार आहे भाजी करायला. सो हा असं काही आपण तयारी करून ठेवली ना की खूप इझी पडतं हे सगळं. सो मी ना अशी भरपूर वेळा तयारी करून ठेवते, कारण नंतर खरंच खूप हेक्टिक जातं ना तो आठवडा, की आपल्याला कळत पण नाही की कसं करायचं मॅनेज. आणि मग ब्लॉग्स असतात, म्हणजे माझे ब्लॉग्स असतात पण तुमचे पण काही कामं असतात, तर त्याच्या वेळेस तुम्हाला थोडासा निवांतपणा मिळतो. म्हणून मी अशा काहीतरी छोट्या मोठ्या तयारी करते. इवन ना टी व्ही बघता बघता आपण आहे ना ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे नाही का, छोट्या छोट्या गोष्टी आधीच करून ठेवल्या की बरं पडतं. झाली भाजी. 5च मिनिटं लागले भाजी करायला, बस काहीच नाही. Binds the soul to this serene place. Let it go, let it be, like a river rolling free. In the silence you will see the harmony of you and me.
वाजलेत. 8:30ला जेवायला घेतलं होतं पोराला, 10 वाजवलेत त्यांनी, त्यात पण अर्धच खाल्लंय. काय करू मी ह्याच्यावरती? खरंच मला सोल्युशन सापडलं पाहिजे ह्याच्यावरती. असो, तर बाकीची कामं सगळी तशीच पडले. 1.5 तास खाल्लाय आपलं एवढा. हे एक माझं रोजचं काम आहे, साय काढायचं. हे केलं तर ॲटलिस्ट तूप तरी निघतं हार्दिकला. आता इथे माझं लिक्विड जे सोप आहे ना क्लिनिंगचं ते संपले. बघू आता कधी मागवायचं, पण लवकरच मागवायला लागेल कारण ते यायला पण मग परत 7-8 दिवस लागतात. म्हणून छोटी मोठी कामं गॅसवरची, जेणेकरून ही भांडी घासता घासता ह्या गोष्टी बघता येतात. सो इथं मी दूध तापवायला ठेवलं. उद्याची थोडीशी तयारी केली, म्हणजे पालक जो होता तो ब्लांच करून ठेवला, कारण उद्या मला पालक पनीर पराठे करायचे. सो म्हणून त्याच्यासाठी तो ब्लांच करून ठेवला. अशा छोट्या मोठ्या गोष्टी सकाळच्या म्हणजे आत्ता केल्या ना तर सकाळचा पण टाईम वाचतो. त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मॅनेज करतात. उद्याचा मेनू जरी आधी ठरवला ना की उद्या काय करायचं टिफिनला किंवा उद्या संध्याकाळी काय करायचं आहे, त्याच्यामुळे ना हाफ ऑफ द स्ट्रेस संपलेला असतो आणि उद्याच्या सकाळच्या म्हणजे जो टाईम असतो की आता काय करायचं जेवण किंवा टिफिनला, ह्याच्यात विचार करण्यात नाही जात. सो इन्स्टंट आपल्याला सकाळी सकाळी कामाला लागता येतं. चला, हे कंटेनर्स छान तर आहेत पण खूप जागा व्यापून घेतं फ्रीजमधलं. सो आता हे माझे काही असे फ्रीज केलेले मोमोज होते, सो ते मी ह्याच्यात भरून ठेवले जेणेकरून हे ना पॅकेटमध्ये फुटतात. त्यामुळं मी आता हे कंटेनर्स अर्धे फ्रीजरला टाकणार आणि अर्धे वरती वापरणार. आणि हे दळण, आजकाल मी दळण दळून आणते गिरणीतून. आधी असं व्हायचं नाही सहसा, कारण आज पुण्यासारख्या ठिकाणी ना ऑलरेडी दळून मिळलेलं पीठ मिळतं. पण काय होतं त्याचे चार्जेस आणि माहीत नाही कुठलं गहू वापरतात काय वापरतात, म्हणून मग आता मी परत सुरू केलं की मी माझंच दळायला देते. नाही तर आधी आणायचे मी रेडीमेडमधलं. आणि त्यानंतर ही भांडी जी की माझ्या 5वीला पुजल्या आहेत असं वाटतं. कधी कधी मला 3 टाईम घासावी लागतात यार. हां ठीक आहे, चलो. आता इथे जवळपास 10:30 झाले होते. कपडे कालची काढायची आहे, नवीन घालायची आहे, धुतलेली वाळत. सो हे सगळं चाललं होतं. आणि हार्दिकची ती लुडबुड पाहिजेच. दार लाव, दार उघड, तिकडे जा, इकडं जा. नशीब ते लॉक अनलॉक होत नाही, नाहीतर आम्ही बाहेरच अडकून बसलो असतो. कपडे वाळत घालत तोपर्यंत रात्री 11 वाजता ह्याने मला काम लावलं होतं जेवण झाल्यानंतर माझं, की मला डाळिंब सोडून दे. आता काय करायचं, दिलं तर पाहिजेच. खाणार तर किती आहे मला पण माहिती आहे, पण काय करणार, हट्ट तो पूर्ण केलाच पाहिजे. 2 दाणे तरी गेले तरी खूप झालं माझ्यासाठी सध्या. आणि ही जी ट्रिक आहे ना ही खूप इझी आहे, तुम्ही पण ॲप्लाय करू शकता. तसं मी प्रेग्नन्सीत खूप डाळिंब खाल्ल्यामुळे ही ट्रिक मला तेव्हापासूनच माहिती आहे, पण खूप लवकर सोलून होत आहेत बरं का दाणे. वाटी घे, वाटी. दिवा नाही, वाटी सांगितलं. वाटी कुठं असते? दर. आजकाल आम्ही नवीन गेम अनलॉक केलाय. हा असा काहीतरी, म्हणजे गोष्टी वाजवायच्या त्या पण स्टंपने. चला, असं कुठेतरी बघितलं असल्याशिवाय ह्याने हा करणार नाही. ड्रम सेट घेऊयात का तुला?
चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय.